भाजपनं विधान परिषदेची उमेदवारांची यादी जाहीर केली आहे। भाजपकडून महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीसाठी 6 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे। कोणत्या नावांची यादी आहे पाहूयात। माधवी नाईक भाजप, प्रमोद जठार भाजप, संजय भेंडे भाजप अशा 3 निष्ठावंतांना प्रामुख्याने संधी देण्यात आली आहे पुन्हा एकदा विधान परिषदेसाठी। प्रज्ञा सातव नुकत्याच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। विवेक कोल्हे भाजप आणि सुनील कर्जतकर भाजप। दरम्यान सुनील कर्जतकर कोण आहेत पाहूयात। अनेक वर्ष भाजपच्या संघटनेत सक्रिय आहेत। देवेंद्र फडणवीसांचे ते निकटवर्तीय मानले जातात। धनगर चेहरा आणि पक्षशिस्त पक्षनिष्ठा पाळणारा म्हणून त्यांची वेगळी ओळख आहे त्यांच्या कर्तृत्वाची। विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत संघटनेची महत्त्वपूर्ण जबाबदारी त्यांनी पार पडली। प्रमोद जठार 2009 मध्ये रवींद्र फाटक यांचा 32 मतांनी त्यांनी पराभव केला होता। 2014 मध्ये नितेश राणे यांनी त्यांचा पराभव केला होता। 2017 मध्ये ते भाजपचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष झाले। उमेदवार संजय भेंडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रशिक्षक, त्याचप्रमाणे RSSच्या मुशीत वाढलेली अशी त्यांची ओळख। नुकत्याच पार पडलेल्या मनपा निवडणुकीत भाजप निवडणूक प्रमुख म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली होती। पक्षशिस्त पक्षनिष्ठा पाळणारे अशी त्यांची ओळख आहे। गांधी कुटुंबियांच्या अतिनिकटवर्ती असलेलं हे सातव कुटुंब, त्यातील प्रज्ञा सातव यांनी काही दिवसापूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला। राजीव सातव यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांनी 2021 मध्ये काँग्रेसकडून विधान परिषदेवर त्यांना संधी मिळाली होती। निवडीनंतर अवघ्या 17 महिन्यात विधान परिषदेसोबतच काँग्रेस पक्षाचाही त्यांनी राजीनामा दिला। तर माधवी नाईक भाजपच्या संघटनात्मक बांधणीत त्यांची महत्त्वाची भूमिका असते। भाजपच्या प्रदेश सरचिटणीस म्हणूनही त्यांनी काम पाहिले। भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षपदी त्यांनी काम पाहिले।